जगात आता शांतता नांदणार आहे, कारण युद्ध थांबलेलं आहे। अमेरिका इराणमध्ये अखेर शांतता करारावर सहमती झाली आहे। करारावर लवकरच आता स्वाक्षरी सुद्धा होणार आहे, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली आहे। होर्मुझ सामुद्रधुनी जगासाठी खुली होणार आहे। सर्व साखळ्यांवर युद्ध पूर्णपणे थांबवण्यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये सहमती झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। गेल्या 4 महिन्यांपासून आखातामध्ये युद्ध सुरू होतं आणि हा संघर्ष आता अखेर संपलेला आहे। अमेरिका आणि इराणमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या शांतता कराराच्या मसुद्यावर दोन्ही बाजूंनी सहमती झालेली आहे आणि लवकरच त्यावर स्वाक्षरी होईल, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे। युद्ध थांबल्यामुळे आता जगाची इंधन वाहिनी असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी ही संपूर्णपणे जगासाठी खुली होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, गेल्या अनेक महिन्यांपासून हे युद्ध सुरू होतं आणि या युद्धामुळे संपूर्ण जगाला मोठा फटका बसलेला होता। इंधनाचे दर सातत्याने वाढत होते, कच्च्या तेलाचे दर सुद्धा वाढलेले होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाचा निर्णय झालाय। शांतता करारावर सहमती झालेली आहे। निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातलं अधिकचं विश्लेषण जाणून घेणार आहोत। सर, जी प्रतीक्षा जगाला गेल्या अनेक दिवसांपासून होती ती आता संपलेली आहे, कारण अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये अखेर शांतता करारावर सहमती झालेली आहे। कसं विश्लेषण कराल? खरंच याचा फायदा जगाला होईल का आणि होर्मुझ सामुद्रधुनी सुरू होईल का? मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग फॉर पीसशी संबंधित इराणनं सुद्धा आता स्वीकृती दाखवलेली आहे आणि त्या अनुषंगाने येत्या शुक्रवारी म्हणजे 19 तारखेला त्यावर इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी त्या ठिकाणी होणार आहे। नक्कीच सगळ्या जगाचं लक्ष या ठिकाणी लागलेलं होतं आणि यामधली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे याच्या कराराच्या काही अटींच्या अनुसार आता होर्मुझची सामुद्रधुनी ही खुली त्या ठिकाणी होणार आहे। वर करणी जरी लगेच खुली होण्याशी संबंधित यामध्ये मेन्शन केलेलं असलं तरी सुद्धा ज्या प्रकारचं मायनिंग म्हणजे त्या ठिकाणी सागरी सुरुंग आतापर्यंत लावून ठेवलेले आहेत त्याच्याशी संबंधित डी मायनिंग ऑपरेशन आता अमेरिका त्यांची मित्र राष्ट्र म्हणजे फ्रान्स त्याचबरोबर युनायटेड किंगडमच्या मदतीनं त्या ठिकाणी करेल। याला काही दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो। सोबतीलाच दोन्ही बाजूने जे आहेत शेकडो जहाजं ही त्या ठिकाणी अडकून पडलेली आहेत, त्यांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही आठवड्यांचा ते महिन्यांचा कालावधी त्या ठिकाणी लागू शकतो। पण नक्कीच जर संघर्ष त्या ठिकाणी थांबत असेल तर ही वाहतूक सुरळीत होणं आणि एक प्रकारे तेल वाहतूक त्याचबरोबर आयात निर्यातीशी संबंधित जे कंटेनर जहाजं आहेत त्यांची सुद्धा वाहतूक त्या ठिकाणी सुरू होईल आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर अत्यंत विपरीत परिणाम जो होत होता तो काही अंशी जे आहे त्या ठिकाणी कमी होईल। दुसऱ्या बाजूला इराणचं असं म्हणणं आहे की या अंतरिम करारामध्ये हे सुद्धा आहे की आता अमेरिका सर्वच बाजूनी म्हणजे एक प्रकारे अमेरिका इराण विरुद्धची आक्रमकता तर कमी करेल पण इस्रायल सुद्धा लेबननवरचे हल्ले त्या ठिकाणी थांबवेल। खरोखरच इस्रायल इन लेटर अँड स्पिरिट या गोष्टींना मानतो का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल। इराणची सर्वात महत्त्वाची आज घडीला गरज होती की त्याच्यावर जे आर्थिक निर्बंध आहेत ते सैल व्हावेत, आर्थिकदृष्ट्या त्यांना फायदा व्हावा आणि म्हणून या चर्चेच्या माध्यमातून या अंतरिम कराराच्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट त्या ठिकाणी मेन्शन केलेली आहे, ती म्हणजे 24 बिलियन डॉलरचे जे ॲसेट्स फ्रोझन होते पाश्चिमात्य राष्ट्रांसोबत अमेरिकेसोबत त्यातले अर्धे म्हणजे 12 बिलियन डॉलर्स ही स्वाक्षरी झाल्यानंतर 19 जून नंतर ते रिलीज करण्यात येणार आहेत। त्याचबरोबर अमेरिका नेव्हल ब्लॉकेड जे होतं इराणी बंदरांचं ते सुद्धा रिलीज त्या ठिकाणी करणार आहे। वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे त्या ठिकाणी त्याच्यात केले जात आहेत। नेमकं या करारामध्ये काय आहे हे 19 जून नंतरच आपल्या समोर त्या ठिकाणी येईल आणि त्याहून महत्त्वाचं खरोखरच पुढच्या 60 दिवसामध्ये न्यूक्लिअर डील होईल का, ती चर्चा जी आहे पूर्णत्वास जाईल का हे आपल्याला पाहावं लागेल। पण ऍटलिस्ट आज इराणनं आणि अमेरिकेनं हे मानणं की आम्ही आता जे आहे युद्धाला एक प्रकारे पूर्णविराम देण्याच्या अनुषंगाने जे आहेत सहमत झालेलो आहोत, जगाच्या दृष्टिकोनातून आणि भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून स्वागतार्ह बाब असंच आपल्याला म्हणावं लागेल। निश्चित धन्यवाद सर आपण केलेल्या संपूर्ण विश्लेषणासाठी। त्यामुळे आता जगाला मोठा दिलासा मिळालेला आहे। होर्मुझची सामुद्रधुनी ही सुद्धा लवकरच सुरू होणार आहे आणि त्यामुळे येत्या काळात ही जी संकटं मधल्या काळात आपण अनुभवलेली होती ती संकटं आता काहीशी दूर होतील आणि त्यामुळे जगामध्ये शांतता नांदेल। त्यामुळे संपूर्ण जागतिक पातळीवरची ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल।